काय झाडी काय डोंगर. तर लुटने का भी धंधा चल रहा है नहीं नीता चुन आले के खड़ी रहेगी. हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव. तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत नाशिक मध्ये असलेलं सुप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. आपलं 12 ज्योतिर्लिंग मधून एक मंदिर नाशिक मध्ये पण आहे. तर म्हटलं चला आज आरोची थेरपी पण आहे, थेरपी पण होईल आणि प्लस आपण तिकडे मंदिरात महादेवाचं दर्शन पण घेऊन येऊ. तर तुमचं पण दर्शन होईल. त्यानिमित्ताने म्हटलं चला ब्लॉग शूट करूया. आता तिथे चाललो आहोत, थोड्याच वेळात पोहोचलो आपण. तर तिथे गेल्यावर भेटू आपण. तर आता आम्ही 2च किलोमीटर राहिले मित्रांनो. 2 किलोमीटर संपलं म्हणजे आपलं मंदिर येईल. त्याच्या आधी हा व्ह्यू इतका सुंदर आहे, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. तर खूप सुंदर अशी डोंगर आणि इकडचं वातावरण म्हणजे एकदम मस्त असं महादेव दिवाणी. खूप भारी वाटतंय, मन प्रसन्न झालं. अजून तर मंदिर आलं नाही पण तितक्यातच खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर एक नंबर. तर चला आपण पोहोचूया. बघा इकडे, बघा इकडे किती सुंदर सुंदर असे डोंगर आहेत. काय झाडी काय डोंगर. काय ती हॉटेल. एकच नंबर. मित्रांनो पोहोचलोय. पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आपली. तर आता डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ. इथून फक्त अर्धा किलोमीटर आहे, पायी चालत जायला लागतं. ठीक आहे. तर इधर लुटने का भी धंदा चल रहा है इन लोग का. तो मला गेटवरती की आम्हाला सांगतो 450 रुपये द्या, डायरेक्ट मंदिराजवळ सोडेल गाडी. 2 मिनटं जास्तीत जास्त करून 2 मिनटं आम्ही पुढं आलो असेल आणि लगेच त्याने 100 रुपये घेतले आणि पार्किंग करून घ्या म्हणे. इथून पायी जा म्हणे, अर्धा किलोमीटर आहे. तो ऐसा सीन आहे भाई, थोडा देख सोच समझ के करना. आओगे तब. रांगेत लागलाय मित्रांनो, हे बघा पडतोय. चल चल. हे बघा गर्दी खूप. तर मित्रांनो रांगेत ठीक आहे, जोडीने जातोय आता आम्ही. इथं पाठी मागे चालते, आरव पुढे चालतोय. ठीक आहे. तर चला लवकरच दर्शन घेऊया. कसा पडतो बघा. आहे चल. तर मित्रांनो खूप जास्तच गर्दी आहे. हे बघा 2-3 तास नंबर लागणार नाही आणि आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे. डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे म्हणून आता आतून काही दर्शन घेता येणार नाही, तरी आम्ही ट्राय करतो. नाही तर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीनुसार घेतो. ठीक आहे. ही मूर्ती मित्रांनो, दर्शन घेऊन घ्या महादेवाचं. ठीक आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तुमच्यासाठी सेवा उपलब्ध केलेली आहे आपण. ठीक आहे. हर हर महादेव. घे. तर आरवला आता आम्ही ढोल घेतोय मित्रांनो. हे बघा बँड पार्टी स्टार्ट करने वाला आहे. नीता चुन आले के खडी रहेगी. ते आता चुना घेऊन वाजवतात ना, ते नीता घेणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो दर्शन वगैरे करून झालेलं आहे मस्तपैकी. ठीक आहे. आरवची खेळणी पण घेतली गेली. आरवची मम्मी आहे बघा पुढे चालते. जास्त करून आम्हाला कंटाळा म्हणजे फक्त आरवला धरायचा. तो तुम्हाला भाई कितना धरेगा यार, बराबर आहे की नाही. कितनी बार पकडेगा मेरे को बताओ. तर नीता थकून गेली. सकाळपासून काहीच खाल्लं नाही मित्रांनो आम्ही. आता 1-1:30 वाजता आला असेल, काहीच खाल्लेलं नाही. तर आता काहीतरी खाणार आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला जाणार. हॉस्पिटलला आपलं ते काम कंप्लीट करूया, त्याच्यानंतर तुम्हाला भेटूया. ठीक आहे. चलो हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो आता जेवायला थांबलो आहे आम्ही. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. नीता बोलते तरी पण राहू दे, पहिले हॉस्पिटलला चाल. मी बोललो नाही, पहिले पेटपूजा कर ले. माझ्याकडे म्हटली मित्रांनो ऑलरेडी उशीर झाला आहे. त्याने ती थेरपीचं सहज चालले गेले. आपण फेरी बाहेर जेवण काय पण ठीक आहे. तरी आपण आता जेवण वगैरे करूया, त्याच्यानंतर भेटूया. मित्रांनो बँड पार्टी प्रस्तुत आहे. माझ्या फुगे बोल बेटा. तू वाजव. बँड बुकिंग करायची असेल तर संपर्क साधा मित्रांनो. किती वाजते ना गड्यामध्ये टांगली डबडी. वाजव आता छोटा भीमला वाजव. तर तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर संपर्क साधा बँड बुकिंग साठी. ठीक आहे.
आरव कमल कुमार बँड. तर चला मित्रांनो, आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. तर आता आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार आहोत. हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्हाला भेटतो, काही विषय नाही. पण गेलाय मित्रांनो, बघा बँड वाजून वाजून. बँड वाजवला जस्ट एका मिनिटात डायरेक्ट झोपून गेला. त्याच्या झोपून गेला खेळता खेळता, स्लीप थकून गेला होता यार. जेवण केलं त्याने पोटभर मग झोप लागून तरी त्याला. तिथं पण बऱ्यापैकी मंदिरात तो पायी चालला, मस्ती केली ना, त्याच्यात खूप थकून गेला होता आमच्या हात. चला ठीक आहे. तर मित्रांनो, हॉस्पिटलला आहेत आता. आरवचं काम झालेलं आहे, पण नीताला आलंय टेन्शन. ठीक आहे. टेन्शन असं आहे मित्रांनो की डॉक्टरांचं म्हणणं आहे की एवढे 3 महिने झालेत तर अजून बाबा पापा शिकतोय म्हणून असं. तर त्याला शिकणं नाही म्हणत, अजून त्याच्यावर मेहनत घ्या तुम्ही, 24 तास द्या त्याला. आणि आतापर्यंत त्याचे बऱ्यापैकी शब्द यायला पाहिजे होते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तो हुशार आहे म्हणून असं. तर नीताला बोललो तू टेन्शन नको घेऊ, होईल हळूहळू. अभी उन्होंने बता दिया, अभी करते देखते चलो. आणि ते टिंग 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 दोन्हीमध्ये आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी कसं करायचं, एक लांब अरे थांबून थांबून ठेवायचं आणि ओळखावायचं. ए आई औ आहो. चालेल. 1 2 1 2 3 4 3 4 5 6 5 6 7 8 7 8 9 10 9 10. करो बस. La 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 ba 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 mama 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 mama. घरी यायचं कसं करायचं, काय बघायचं तू, ह्याच्यामध्ये कसं होईल, पूर्ण बडी पाठ होऊन जाईल. ठीक आहे. दुसरा आवाज करणार अ आ इ ई उ. आता मोबाईल घ्यायला आलो आहे, बहिणीकडे आलो होतो. जिजू तिकडे मोबाईल बघताय बघा. ॲपलचा फोन बघून एकदम भारी आनंद झाला. नीताला खूप आनंद झाला. घेऊ आपण लवकरच, लेंगे बहुत जल्दी लेंगे, बहुत पैसा लगता है भाई. तर लवकरच आपण पण घेऊ, तुमची साथ राहिली तर. मी आता जात आहे गोवाला, हॅपी जर्नी. फिरायला जात आहे हे लोक. ठीक आहे. तर यांना सोडायचं आहे आपल्याला अगोदर आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. तर आरवची बघा मस्ती चालू आहे बघा. आरव इधर घे, इकडो मस्ती मस्ती मस्ती. फायनली मोबाईल घेतला आहे दोघांनी. V17 डन. तुम्ही पण या ना. मेहनत का पैसे का लिया है भाई. ठीक आहे. तर म्हणून ॲपल असो की छोटा मोबाईल असो, मेहनतीने खोलायचं माणसाने, पूर्ण फॅमिली. तर मित्रांनो, आता CNG संपला आहे आपला. रांगेत थांबलो आहे. 1 तास लागणार आहे. किती? 1 तास. मॅडम बसल्या आहेत, मॅडमच्या पोट्ट्या पण बसला आहे. 15-20 गाड्या पुढे आहेत, पण जरा वेळ लागेल. मी बोललो चल अभी कर लेते उसको टाइट. ठीक है. पहले गाड़ी का पेट पूजा, फिर अपना पेट पूजा, नाही का. कारण की एका व्यक्तीने असं सांगितलं की पुढं एक पण ठिकाणी CNG अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. तर हा लास्ट पॉईंट आहे. इथं आपल्याला 24 तास सर्व्हिस आहे, म्हणून आपल्याला इथं CNG भेटणार आहे. पुढं फक्त जोपर्यंत गाडी अवेलेबल असेल तोपर्यंत CNG अवेलेबल असेल. सो आय विल नॉट टेक एनी रिस्क. ठीक आहे गाईज. तर आपण डायरेक्ट बिंदास्त इथं भरून घेऊया आणि भेटूया आता पुढं जेवणायला भेटू तेव्हा. तर मित्रांनो, रात्र झाली, आता वाजलेत 2. ठीक आहे. 2 वाजता आम्ही पोचलो आहेत घरी फायनली. ठीक आहे. आपल्या घरी पोचून गेलो आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पूर्ण ब्लॉग बघितला त्याबद्दल पण तुमचं खूप खूप धन्यवाद. प्लीज जाताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लव्ह यू. बाय.